हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर खूप जण कमेंट्स करत होते आणि आपल्याकडं भूगोलचं जे काय आहे बुक नव्हतं S8चं. तर बुक जे आहे ते मला एका विद्यार्थ्यांनी पुस्तकाचं फोटो सेंड केले, तेव्हा मी तुमच्याकडे हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्याकडे पोहोचण्याचा ट्राय करते आहे. यामध्ये तुम्हाला 3 चॅप्टर असणार आहे. फर्स्ट चॅप्टर आज आपण इथे डिस्कस करणार आहे, भूगोल विषयाचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके. ठीक आहे. तर सुविचार एक पब्लिकेशन आहे, नलिनी आहे आणि एक आहे आपलं फडके प्रकाशन. अजून 1-2 प्रकाशन असतील. तर प्रत्येक जे काही पुस्तक आहे त्यांचं जे काही कंटेंट आहे थोडंफार वेगळं असणार आहे, परंतु क्वेश्चनचं विचारण्याचं जे काही स्वरूप आहे ते सेम असणार आहे. त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. भरपूर जण मला कमेंट्समध्ये विचारत असतात की मॅडम, तुम्ही जे शिकवलं आहे ते खूप वेगळं आहे, आमच्या पुस्तकापेक्षा आमचं खूप वेगळं आहे, परंतु तुमची क्वेश्चन पेपर जी आहे ती तशाच प्रकारे येणार आहे. त्यामध्ये मेन क्वेश्चन काय येणार आहे आपल्याला माहिती आहे. भूगोल म्हणजे काय, त्याच्या व्याख्या लिहा, त्याचं स्वरूप स्पष्ट करा, भूगोलाचं तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे यूज करशाल, त्याची व्याप्ती काय काय आहे. ठीक आहे. त्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामुळे टेन्शन जास्त घ्यायचं नाही आहे. हा जो पार्ट आहे S8 आपला B पार्ट असणार आहे 20 मार्क्ससाठी आणि S8चा A पार्ट आपला काय आहे, सामाजिक शास्त्र, अध्ययन, अध्यापन शास्त्र. त्याचा सर्व ऑलरेडी आपण डिटेल अपलोड करून झालेला आहे. तर आज आपण बघूया S8चा पार्ट B मधला फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे. तर याच्या नोट्स ज्या आहे मी प्रोव्हाइड करणार नाही आहे तुम्हाला, कारण नोट्स ज्या आहे त्या प्रिपेअर करायला मला वेळ लागेल आणि व्हिडिओ जे आहे ते शूट करण्यासाठी सुद्धा आपल्याला 3 चॅप्टर आहे तर 3-4 दिवस मला लागणार आहे. बाकीचेही भरपूर कामं असतात. ठीक आहे. त्यामुळे मी नोट्स ह्याच्या प्रोव्हाइड करणार नाही आहे. व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे बघून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यांकडे पुस्तक असतील आय होप, नसतील तर तुम्ही ऑडिओ लेसन म्हणून किंवा मग हा व्हिडिओ जो आहे तो बघून तुम्ही स्टडी करू शकता. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण भूगोलाचं जे काही आहे प्रस्तावना जी आहे ती बघूया. भूगोल म्हणजे काय आहे त्याची थोडक्यात माहिती बघूया. मग शालेय स्तरावर भूगोल विषयाची व्याप्ती स्पष्ट करा किंवा मग भूगोल विषयाच्या विविध संकल्पनास परिभाषित करा, उदाहरणे द्या आणि त्यांचे परस्पर वर्णन करा. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. मग आपल्याला माहिती आहे की दैनंदिन जीवनात आपलं जे काही भूगोल आहे म्हणजे काय की उदाहरणार्थ ऋतू असतील, निर्देशन असेल, नकाशे असेल, यांचं ज्ञान, राज्यातील दुष्काळ, पाणी, साचे इत्यादींचा संबंध जे आहे तो जोडणं म्हणजे काय आहे, भूगोल आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये भूगोलचा वापर कशा प्रकारे करतो. ऋतू कोणता चालू आहे, समजा आता हिवाळा चालू होईल. ठीक आहे. मग हिवाळ्यामध्ये तुमचं कोणत्या ठिकाणी किती तुमची डिग्री सेल्सिअस तापमान असेल किंवा किती थंडी असेल, किती दुष्काळ आहे, किती पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशावरून कळणार आहे, भूगोलावरून कळणार आहे. मग अध्यापनाचा जो काही सराव आहे तो करताना भूगोलाच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे लक्षात घेऊन शिकवणं. म्हणजे जो काही तुम्ही अभ्यासक्रम करत आहात त्याचे जे काही सराव करताना भूगोलाची अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट असणार आहे ते लक्षात घेऊन शिकवणं म्हणजे काय आहे, भूगोल आहे. मग पाठ्यपुस्तकांच्या सामग्रीद्वारे संज्ञानात्मक असेल, भावनिक असेल किंवा सायकोमोटर असेल डोमेनमध्ये शालेय मुलांच्या योग्य विकासाचे विश्लेषण करा. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो. मग सायकोमोटर डोमेन काय आहे हे आपण तुम्हाला जी काही CDP आहे त्यामध्ये विचारलेलं असतं. त्यामध्ये 3 टाईप्स ऑफ डोमेन आहे आपल्याला माहिती आहे. A आणि P जे आहे ते 3 टाईप्स ऑफ डोमेन असणार आहे. पहिलं आहे कॉग्नेटिव्ह, नंतर आहे ॲम्प्लिट्यूड आणि तिसरं असणार आहे आपलं सायकोमोटर. ठीक आहे. सायकोमोटर जो शब्द आहे तो सायकोमोटर असा नाही आहे, आपल्याला माहिती आहे. P त्याच्या स्टार्टिंगला लागतो. म्हणजे काय की हे 3 प्रकारचे डोमेन असणार आहे. तुम्हाला जो काही सीटेटचा पेपर आहे त्यासाठी ते डोमेन्स जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, विचारले जातात भरपूर वेळेस, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावर आपण नंतर एखादा पूर्ण डिटेल व्हिडिओ बघूया. तर परिचय बघूया काय काय आहे. भूगोलाचा परिचय आधी आपण बघूया. मग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये भूगोल विषयाच्या मदतीने संपूर्ण जग एक आहे हे शिकवलं जातं. बरोबर. मग भूगोलाचा जो अभ्यास आहे तो आपल्या सभोवतालापासून सुरू होतो. आपलं जे काही सभोवताल आहे, आपला परिसर आहे, त्यापासून भूगोलाचा जो अभ्यास आहे तो सुरू होतो. ठीक आहे. मग आपलं सभोवताली वातावरण कसं आहे, त्याचं आपण कोणत्या ठिकाणी राहतोय, मग आपण कोणत्या देशापासून कोणत्या ठिकाणी राहतोय किंवा एखाद्या स्टेटपासून कसं राहतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही मध्य प्रदेशपासून महाराष्ट्राकडे कशा प्रकारे कोणत्या दिशेला राहतात. म्हणजे तो काय आहे, सभोवतालचा जो काही अभ्यास आहे तो कशापासून सुरू होणार आहे, भूगोलापासून सुरू होणार आहे. म्हणजे काय की जो आहे तो त्याला आपण काय म्हणतो, स्थानिक भूगोल असं म्हणतो. मग स्थानिक भूगोल जागतिक भूगोलाशी जोडलेला असतो. म्हणजे आपला जो काही परिसरातला भूगोल आहे, सभोवतालचा भूगोल आहे, तो आपला जो काही जागतिक भूगोल आहे, पूर्ण वर्ल्डचा भूगोल आहे त्यासोबत जोडलेला असतो. भूगोल विषयातील संकल्पना पुढे विकसित झाल्या आहेत. भूगोल हा आंतरशाखीय विषय असणार आहे. नद्या, पर्वत, हवामान असेल, वनस्पती आहे याविषयीची माहिती किंवा ज्ञान, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वैज्ञानिक
ज्ञान आणि त्याच्या मानवावर होणारा जो काही परिणाम आहे, म्हणजे पृथ्वीचे पृष्ठभागावरचे जे काही सायंटिफिक ज्ञान असणार आहे आणि त्याचा मानवावर होणारा जो काही परिणाम आहे, यासारख्या नवीन संकल्पनांनी घेतलेला आहे. कोणता विषय? भूगोल विषय. ठीक आहे. मग भूगोल विषय मानव आणि त्याचे पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधाचा विषय जो आहे त्याचा अभ्यास करत असतो. मानव आणि त्यांच्यातील जे काही पर्यावरण आहे त्यांचं जे काही इंटरपर्सनल किंवा मग इंटरनल जे काही संबंध आहे त्याचा काय करत असतो? अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये दिलं आहे टेक्नॉलॉजी 21, म्हणजे काय की आपलं जे काही शतक आहे ते 21 शतक आहे, 21वे शतक आहे. मग या शतकात आणि विज्ञानाचा जो काही प्रभाव आहे आणि विज्ञान आणि सामाजिक विज्ञान किंवा मग विज्ञान आणि सामाजिक अभ्यास जे आहे हे भूगोल विषयाच्या क्षेत्रात आले आहे. मग ह्युमन भूगोल आणि भौतिक भूगोल या मुख्य शाखा आहे. ह्युमन भूगोल म्हणजे काय की मानवाचा भूगोलाशी संबंध आणि भौतिक भूगोल म्हणजे काय की परिसराचा भूगोलाशी संबंध कसा आहे तो ह्या ज्या काय आहेत दोन मुख्य शाखा आहे. कशाच्या? जिओग्राफीच्या, भूगोलच्या. ठीक आहे. मग नंतर पुढचे बघूया. नैसर्गिक भूगोलामध्ये भूविज्ञान आहे. बरोबर. नैसर्गिक भूगोलामध्ये काय असेल? भूविज्ञान म्हणजे काय की जमिनीच्या खालचं विज्ञान किंवा जमिनीवरचं विज्ञान. नंतर हवामानशास्त्र आहे, ओशनॉलॉजी असणार आहे, वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे. यांचा समावेश कशामध्ये येतो? नैसर्गिक भूगोलामध्ये येत असतो. मग मानवी भूगोलामध्ये काय काय येणार आहे? सामाजिक भूगोल असेल, आर्थिक भूगोल आहे, यांचा समावेश कशामध्ये येतो? मानवी भूगोलामध्ये येत असतो. मग त्यामध्ये आहे सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल असेल, शहरी समावेश यांचा असतो. म्हणजे लोकसंख्या किती आहे, शहरी लोकसंख्या किती आहे, भूगोल कसा आहे, राजकीय भूगोल कसा आहे त्याचा, वैद्यकीय भूगोल कसा आहे, ग्रामीण भूगोल कसा आहे, पर्यटक भूगोल कसा आहे, पर्यावरण भूगोल कसा आहे, हे सगळं कशामध्ये येणार आहे? मानवी भूगोलमध्ये येणार आहे. मग आर्थिक भूगोलमध्ये काय काय येणार आहे? नैसर्गिक संसाधने असतील, वाहतूक असेल, शेती असेल किंवा व्यापार असेल, व्यवसाय असेल, त्यांचं विपणन जे असतं त्यांचा अभ्यास ज्यामध्ये केला असतो त्याला आपण काय म्हणणार आहे? आर्थिक भूगोल असं म्हणणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचा परिचय बघितला. आता आपण बघूया उद्दिष्ट आणि भूगोलाच्या व्याख्या. भूगोलाच्या ज्या काही व्याख्या आहे तुम्हाला विचारली जाऊ शकते. 2 ते 3 मार्क्स तुम्हाला भूगोलाची व्याख्या सांगून त्याची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे विचारली जाणार आहे. तर भूगोलाची व्याख्या तुम्ही जेव्हा लिहिशाल तेव्हा त्याचं जी काही व्याख्या कोणी केलेली आहे ते जर लिहिलं तर तुमचा जो काही इफेक्ट आहे क्वेश्चन आन्सरशीट चेक करणाऱ्याच्या व्यवस्थितपणे चांगला इम्प्रेशन पडत असतं. त्यामुळे तुम्ही जी डेफिनेशन लिहिशाल त्याखाली त्या सायंटिस्टचं नावसुद्धा लिहा, डेफिनेशन कोणी केलेली आहे त्याचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन बघूया. भूगोलाचा उद्देश ठिकाणांचे स्थान मॅप करून पूर्ण पृथ्वीचे दृश्य प्रदान करणं आहे. म्हणजे काय की पृथ्वीचं जे काही स्थान आहे ते मॅप करून म्हणजे काय काउंट करून संपूर्ण पृथ्वीचं जे काही दृश्य आपण प्रदान करतो त्याला काय म्हणणार आहोत आपण? भूगोलाचा उद्देश म्हणणार आहोत किंवा भूगोल म्हणणार आहे. टॉलेमी यांनी ही डेफिनेशन्स केलेली आहे. ठीक आहे. रोम यांच्या मते काय आहे की जो क्षेत्र किंवा जागा, रोम म्हणजे काय आहे? क्षेत्र किंवा जागा, रोम म्हणजे आहे क्षेत्र किंवा जागा. त्याच्या संकल्पनेद्वारे इतर विज्ञानाचा शोध लावणारी सिनॉप्टिक शिस्त म्हणजे काय आहे? विज्ञान आहे. म्हणजे काय जे क्षेत्र आहे आणि जागा आहे त्यांच्यातली जी काही सिनॉप्टिक शिस्त असते. सिनॉप्टिक म्हणजे काय की एक पद्धतशीर लावली जाणारी शिस्त आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण? भूगोल म्हणणार आहोत. किंवा मग मापन, मॅपिंग आणि प्रादेशिक जोर देऊन सामान्यांना विशेषणारी जोडण्यासाठी जी काही संश्लेषण शिस्त असते तिला काय म्हणणार आहोत आपण? भूगोल म्हणणार आहेत. मापन आणि मॅपिंग यामध्ये फरक आहे. मापन म्हणजे काय? मोजणं. बरोबर. आणि मॅपिंग म्हणजे काय की आपला जो काही मॅप आहे भूगोलाचा म्हणजे आपल्या जगाचा मॅप जो आहे त्यावरून आपलं जे काही प्रादेशिक जोर असणार आहे तो मोजणं म्हणजे काय आहे? भूगोल आहे. हे अलेक्झांडर फॉन हम्बॉल्ट यांनी ही डेफिनेशन जी आहे ती केलेली असणार आहे. पण नंतर आहे समाजातील माणूस आणि वातावरणातील स्थानिक बदल जो आहे ते म्हणजे काय आहे? भूगोल. ही एकदम सिंपल डेफिनेशन आहे तुम्हाला लिहिण्यासाठी. काय आहे? समाजातील माणूस आणि वातावरणातील जे काही स्थानिक बदल असतात त्याला आपण भूगोल म्हणतो. हॅल्फोर्ड मॅकेंडर यांनी ही डेफिनेशन केलेली आहे. किंवा मग मानवी पर्यावरणाचा अभ्यास, नैसर्गिक वातावरणाशी माणसाचे समायोजन करणं म्हणजे काय आहे? भूगोल. ही एकदम सिंपल डेफिनेशन आहे. हर्लॅट बॅरोज यांनी ही डेफिनेशन केलेली आहे. विशिष्ट वैशिष्ट्यांच्या अवकाशीय वितरणास नियंत्रित करणाऱ्या कायद्यांच्या निर्मितीशी पृथ्वीच्या जे काही पृष्ठभागाच्या परिवर्तनीय वर्णाचे अचूक किंवा व्यवस्थित असे तर्कशुद्ध वर्णन करणं म्हणजे काय आहे? भूगोल. हे रिचर्ड हॉटसन यांनी केलेलं आहे. पृथ्वीला माणसाचे जग समजणं एकदम सिंपल डेफिनेशन आहे 1 मार्क्ससाठी. पृथ्वीला माणसाचं जग समजणं म्हणजे काय आहे? भूगोल आहे. J.O.M. ब्रोक यांनी ही डेफिनेशन केलेली आहे. भूगोल हे मूलभूत
पणे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे प्रादेशिक किंवा कोरोलॉजिकल विज्ञान आहे. हे रॉबर्ट ई डिक्सन यांनी ही डेफिनेशन केली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौतिक आणि मानवी घटनांमध्ये स्थानिक किंवा स्थानिक भिन्नतेशी जो काही संबंध आहे, स्थानिक घटक आणि स्थानिक मानव यांच्याशी जो काही भिन्नतेचा संबंध आहे तो मार्टिन केन्झर यांनी केलेली आहे. अशा प्रकारे भरपूर डेफिनेशन्स त्यांनी तिथे दिलेलं आहे. इम्प यांनी केलेली डेफिनेशन आहे. भूगोल म्हणजे मानवी म्हणजे काय की मानव निर्मित आणि पर्यावरणीय नैसर्गिक लँडस्केपच्या नमुन्यांची आणि प्रक्रियांचा अभ्यास, जेथे लँडस्केपमध्ये वास्तविक उद्दिष्ट जे असतात ती सामावलेली असतात, व्यक्तिपरत्वली असतात, ती व्यक्तिपरत्वी जागा असते, त्याला काय म्हणणार आहोत आपण, भूगोल म्हणणार आहेत. अशा प्रकारे भरपूर डेफिनेशन्स त्यांनी केलेले आहे. जी डेफिनेशन तुम्हाला योग्य वाटेल, सोपी वाटेल ती तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नंतर पुढे आहे भूगोलाचं स्वरूप बघूया. तर सगळ्यात पहिले त्यामध्ये आपण बघूया शालेय स्तरावर भूगोलाची व्याप्ती काय आहे ती बघूया. शालेय स्तर म्हणजे काय, आपली जी काही स्टेज आहे शालेयची त्यामध्ये भूगोलाची व्याप्ती काय आहे ते आपण आधी बघूया. मग भूगोल हे नैसर्गिक जगाचा अभ्यास आहे आणि मानवाने ते कसे बदललेले आहे हा विषय भौतिक पृथ्वी आणि त्यावर अस्तित्वात असलेल्या जीवनाचे परीक्षण करत असतो. बरोबर, म्हणजे भौतिक जो काही इतिहास आहे किंवा भौतिक पृथ्वी आहे आणि मानवाबद्दलचं जे काही अस्तित्व आहे त्यांच्या जीवनाचे परीक्षण कोण करत असतो, भूगोल विषय करत असतो. जगातील विविध प्रकारची जी काही संस्कृती आहे, अर्थव्यवस्था आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या काही पर्यावरणीय समस्या आहे त्याकडे भूगोल जे आहे ते बघत असतो. मग भूगोल समकालीन जगाविषयी अनेक समस्यांना संबोधित करते. त्यापैकी काही स्थानिक गोष्टी असतात तर काही प्रादेशिक गोष्टी आहेत. अनेक जागतिक आहेत, असे जसे की हरितगृह असेल, हरितगृह वायूंचा अभ्यास करणं, ते विकसनशील देशामध्ये हवामान, संस्कृती आणि संसाधन समस्यावर कसा परिणाम करता येईल याची माहिती जी आहे ती तंत्रज्ञानाचा प्रभाव करणारे घटक जे आहे त्यांचा परिणाम कशा प्रकारे करतात ते भूगोलामध्ये सांगितलेलं असतं. मग भूगोलशास्त्रज्ञांच्या कार्यामध्ये नवीन स्थलांतरांच्या वसाहतीपासून ते धोक्यात आलेले जे काही लोकांच्या वितरणापर्यंतचा जो संबंध आहे, वितरणापर्यंतच्या ज्या विषयांची माहिती आहे ती गोळा करण्यासाठी वर्गाबाहेर जाणं आवश्यक असतं. म्हणजे तुम्ही भूगोलाचा जेव्हा अभ्यास करतात त्याची माहिती जी आहे ती गोळा करण्यासाठी तुम्हाला वर्गाबाहेर जाऊन त्याची माहिती जी आहे ती गोळा करावी लागते. तेव्हाच कुठे ना कुठे तुमचा जो काही भूगोल विषय आहे तो व्यवस्थितपणे तुम्हाला शिकवला जाईल किंवा समजला असं आपण म्हणू शकतो. मग स्वरूप, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांचं स्वरूप काय आहे. कंडन्स इंटरॲक्टिव्ह आणि ॲप्लिकेशनल वर्ड हा एक आंतरविद्याशाखीय विषय आहे आणि त्यात अनेक अनुप्रयोग केलेले आहेत. मग बायजेस रोड असेल त्यांच्या मते काय आहे, मर्फीच्या मते बायजेस रोड मर्फी जे आहे त्यांच्या मते भूगोल अभ्यासाच्या व्याप्तीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. मग कोणत्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये होतो, सगळ्यात पहिलं आहे भूगोल पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानव जातीचा प्रसार आणि संबंध शिकवतो. म्हणजे काय की भूगोल जो आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय काय शिकवतो आपल्याला, मानव जातीचा जो प्रसार आहे तो कशा प्रकारे होत चाललेला आहे, त्यांचा संबंध कसा आहे ते शिकवतं. त्याशिवाय ते काय शिकवतं, मानवी अधिवासाच्या पैलूंचा अभ्यास करणं काय आहे हे आपल्याला भूगोल शिकवत असतं. ठीक आहे. दुसरं काय आहे, भूगोल प्रादेशिक विविधता असते. प्रादेशिक विविधता जी आहे आपण बघितलेलं आहे. विविधता म्हणजे काय, त्या प्रादेशिक विविधता म्हणजे काय की प्रत्येक स्टेटचा जो काही हवामान आहे ते कसं आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं जे काही तिथलं वातावरण कसं आहे, गरमी किती आहे, थंडी किती आहे, त्याला काय म्हणतो आपण, प्रादेशिक विविधता म्हणतो. मग भूगोल काय शिकवतं आपल्याला, प्रादेशिक विविधता अभ्यासाचा भाग म्हणून मनुष्य आणि भौतिक वातावरण जे आहे, निसर्ग आहे यांच्यातील जो काही परस्पर संबंध आहे त्याचा अभ्यास करायला आपल्याला भूगोल शिकवत असतात. थर्ड असणार आहे भूगोल प्रादेशिक चौकटीचा अभ्यास करतो आणि विशिष्ट जे काही वैशिष्ट्ये असतात ते असलेल्या प्रदेशाचे विश्लेषण करतो. ठीक आहे. म्हणजे विशिष्ट वैशिष्ट्ये, प्रादेशिक चौकटीच्या मधला अभ्यास, त्या विश्लेषणासाठी भूगोलाची व्याप्ती जी आहे ती स्पष्ट होत असते. मग निसर्ग पैलू आणि मानव पैलूपासून अविभाज्य असणारं काय आहे, भूगोल हा एक विषय आहे. निसर्ग पैलू वेगळा आहे आणि मानवी पैलू जे आहे त्यांच्यापासून जो अविभाज्य असा विषय जो आहे तो कोण आहे, भूगोल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे अभ्यासक्रमाची उद्दिष्ट त्यांनी दिलेली आहे. तर ती काय आहे, शालेय विद्यार्थ्यांना भूगोल प्रभावीपणे शिकवणं हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे आणि विशिष्ट सामग्री शिकवण्यासाठी निश्चित आणि मर्यादित असं अचूक उद्दिष्ट ठरवलं जातं. विषय म्हणून भूगोलाची जी काही उद्दिष्ट आहे ती खालीलप्रमाणे त्यांनी दिलेली असणार आहे.
तर ती कोणती आहे? सगळ्यात पहिलं आहे निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी. भूगोल जे आहे ते आपली निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी यूज होतं. आपली जी काही भूगोल असा सब्जेक्ट आहे की ज्यातून आपण निरीक्षण करून एखादी गोष्ट जी आहे ती आपल्याला समजू शकते. मग भूगोल विषयात निरीक्षणाला खूप महत्त्व दिलेले आहे. मग विद्यार्थ्यांनी सहली दरम्यान किंवा मग प्रयोग करताना किंवा नकाशे किंवा जग पाहताना तसेच निसर्गातील कोणत्याही घटनेचे निरीक्षण केले पाहिजे. म्हणजे तुम्ही जी गोष्ट करता आहात त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, ते गरजेचं आहे. निरीक्षण कसं करावं, केव्हा करावं, कोणत्या दृष्टिकोनातून व नंतर काय करावे याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवं किंवा मार्गदर्शन करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांची जी काही निरीक्षण शक्ती आहे ती वाढण्यास मदत होते. म्हणजे काय की जेव्हा विद्यार्थी एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो तेव्हा निरीक्षण शक्ती जी आहे ती वाढण्यास मदत होते. मग निरीक्षणामुळे विद्यार्थी कोणत्याही घटनेमागील तर्क शोधू शकतो. म्हणजे तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला त्या घटनेमागील तर्क शोधता येतं. ते स्वारस्य निर्माण करण्यास, स्वतंत्रपणे विचार करण्याची जी काही संशोधन करण्याची क्रिया जी असते ती विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाते. मग त्यावेळी काय होतं, विद्यार्थी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड जी आहे, म्हणजे स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. कशामधून? निरीक्षणामधून, ऑब्झर्वेशन मधून. मग निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रक्रिया आणि मानव आणि यांच्या आजूबाजूच्या जे काही परिस्थिती आहे त्यांचा प्रतिसाद सुद्धा काय मिळत असतो? प्रतिसाद मिळत असतो. नंतर आहे बी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. मग निरीक्षण करण्यासाठी, नंतर आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. भूगोलाच्या बाबतीमध्ये काय होतं की त्यात कायद्यानुसार तत्वे, संकल्पना इत्यादी असतात आणि त्या विद्यार्थ्यांनी असाव्यात, त्या विद्यार्थ्यांमध्ये असायलाही हव्यात. बरोबर. मग विद्यार्थ्यांनी विविध घटनांची किंवा प्रसंगांची तुलना करावी आणि ती पूर्वीच्या जे काही ज्ञान आहे त्यांच्याशी निगडीत आहे की नाही, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढत असते. म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट शिकता आहात ती पूर्वीच्या गोष्टीशी निगडीत आहे की नाही, जेव्हा तुम्हाला हे कळतं तेव्हा तुमची स्मरणशक्ती जी आहे ती वाढण्यास मदत मिळत असते. नंतर आहे सी, कौशल्य विकसित होतं. नंतर भूगोलाचा अभ्यास जो आहे तो करताना आकृती, आलेख, नकाशे काढणं, तसेच नकाशे भरणं, मॉडेल तयार करणं, नकाशे वाचणं इत्यादी अनेक प्रकारची कौशल्य विकसित करावी लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची कौशल्य जी आहे ती विकसित होतात. मग आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा म्हणजे 10वीच्या आत काय होतं, आपल्याला भूगोल जो आहे त्याचा नकाशा दिलेला असायचा आणि नकाशामध्ये जे काय आहे स्टेट तुम्हाला दाखवायला लावायची किंवा मग एखादी नद्या असेल, एखादी जंगल आहे ती तुम्हाला दाखवायला लावायची. सपोज तो अशा प्रकारे आपला जर नकाशा असेल तर मग आपल्याला काय करायला लावायचे, इथे सपोज तुम्हाला दाखवायला लावलं आहे की जम्मू काश्मीर कुठे आहे, मग आपल्याला इथे जम्मू काश्मीर देखील दिलेलं असायचं. एक ऑप्शन जम्मू काश्मीर, दुसरं असेल सपोज नॉर्थ ईस्ट आहे, मग अशा प्रकारे आपण काय करतो, 1 नंबर इथे देणार आहे, नॉर्थ ईस्ट इकडं आहे तर मग 2 नंबर इकडे. अशा प्रकारे काय करायला लावायचं, आपल्याला भूगोल जो आहे, नकाशे जे आहे ते आपल्याला भरायला यायचे. कधी? आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा. म्हणजे त्यामुळे काय होतं, आपल्याला भूगोलाचं जे काही नकाशे आहे ते भरणं, आकृत्या काढणं, आलेख काढणं, त्यामुळे काय होतं, एक स्किल जे आहे, कौशल्य जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असतात. नंतर आहे डी, विद्यार्थ्यांमध्ये प्रवासाची आवड जी आहे ती निर्माण करणं. मग प्रवास करण्यासाठी किंवा सहलीला जाण्यासाठी भूगोलाचा जो अभ्यास आहे तो करणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी वर्गखोल्यांऐवजी निसर्गात अधिक रममाण असतात. बरोबर. मग आपल्याला माहिती की वर्गखोल्यांपेक्षा आपल्याला निसर्ग जो आहे तो अधिक जास्त रमतात, कारण ते निरीक्षणाने अधिक शिकतात. म्हणजे नैसर्गिक घटक असेल, मानवनिर्मित गोष्टी असेल इत्यादींचे निरीक्षण करून त्यामुळे शैक्षणिक सहलीचे आयोजन करून शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देऊ शकतात. म्हणजे काय की विद्यार्थी जे काय 4 भिंतीपेक्षा बाहेर जे आहे ते बाहेरच्या जगात जाऊन जास्त रमतात, जास्त शिकतात. ऑब्झर्वेशनमुळे त्यांचं जे काही नैसर्गिक घटक असेल, मानवनिर्मित घटक असेल त्यांचं निरीक्षण करून व्यवस्थितपणे त्यांची जी काही शक्ती आहे, स्मरणशक्ती असेल किंवा त्यांचं ज्ञान जे आहे ते वाढलं जातं. मग त्यामुळे काय होतं, शिक्षकांना विद्यार्थ्यांनी अधिक ज्ञान, शिक्षक जे आहे ते विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देऊ शकतात. कशामुळे? प्रवासामुळे. मग प्रवासामुळे विद्यार्थ्यांचे मन आणि दृष्टिकोन व्यापक होतो आणि वर्णनात्मक पुस्तके वाचण्याची आवडसुद्धा त्यांना निर्माण होते. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे जे काही सामान्य ज्ञान वाढवण्यास मदत होत असते. मग प्रत्येक व्यक्ती जगभर फिरू शकत नाही, परंतु जगाच्या विविध प्रदेशांवरील विविध पुस्तके वाचून आनंद घेतो. म्हणजे काय की आपण जे काही जगभर फिरू शकत नाही, परंतु पुस्तके वाचून आपल्याला समजतं की कोणत्या स्टेटमध्ये काय आहे, कोणत्या याच्यात कसं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला समजत असतं. नंतर आहे मूलभूत ज्ञान आणि मूलभूत वास्तव्य देणे. मग भूगोलाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना घटनेचे जे काही मूळ ज्ञान असते ते कळेल
कळेल आणि त्यांच्या घटनेमागील कारणे शोधून काढता येतील. त्यामुळे त्यांना मूलभूत वास्तव्य मिळते आणि विद्यार्थी काही नैसर्गिक घटनांचे निरीक्षण सुद्धा करू शकतात, निरीक्षण करतात. नंतर आहे जगातील प्रदेशांचे ज्ञान देणं. मग भूगोलाचा जो अभ्यास आहे तो केल्याने विद्यार्थ्यांना मानवाचे जीवन जे आहे किंवा त्यांच्या गरजा कशा आहे, जगाच्या विविध किंवा प्रदेशांच्या मर्यादा ज्या आहेत त्या समजून घेऊन त्यांना मदत होते आणि किंवा मग म्हणजे ते ज्ञान जे आहे ते त्यांच्याशी काय करू शकतात, तुलना करू शकतात. त्यांच्या मर्यादा काय आहे, विविधता कशी आहे, त्यांच्या गरजा कशा आहेत, त्यांची जी काही तुलना आहे ते विद्यार्थी करू शकतात. नंतर आहे इतर विषयांचा अभ्यास करण्यास मदत होते. मग भूगोलाचा जो काही अभ्यास आहे तो करताना विद्यार्थी इतर विषयांचाही एकाच वेळी अभ्यास करतात किंवा एकाच वेळीच अभ्यास करू शकतात. उदाहरणार्थ सामाजिक विज्ञान आहे, भौतिकशास्त्र असेल इत्यादी. म्हणून काय आहे, भूगोल हा एक विषय आहे जो 2 किंवा अधिक विषयांमधील पूल, ज्याला आपण म्हणतो पूल म्हणून काम करत असतो. म्हणजे काय की भूगोलामुळे आपल्याला सामाजिक विज्ञान कळतं, भौतिकशास्त्र कळतं, पर्यावरण कळतं. म्हणजे काय की तो एक असा विषय आहे की ज्यांनी 2 विषयांना काय केलं आहे, कनेक्ट केलं आहे. त्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे पूल असं आपण म्हणू शकतो कोणाला, भूगोलला. नंतरचा पुढचा पॉईंट आहे भूगोलाच्या मूलभूत आणि नवीन संकल्पना. काही नवीन संकल्पना दिलेल्या आहे. त्यामध्ये 6वी ते 8वीचं पाठ नियोजन तुम्हाला दिलेलं असणार आहे. पाठ नियोजन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी हा चार्ट इथे दाखवलेला नाही आहे. नंतर काय आहे, भूगोलाच्या अनेक शाखा आहेत बरोबर. मग हा एक प्रगतिशील विषय असणार आहे आणि नवीन अभ्यास केला जातो कशामध्ये, भूगोलामध्ये. मग शाखामधील प्रगतीमुळे शांतता आणि तंत्रज्ञान दृश्यांची जागा भूगोलाने घेतलेली आहे. मग प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील जे काही शालेय अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके असतात त्यांचा विचार कुठे केलेला असतो, भूगोलांच्या काही शाखांमध्ये गेलेला असतो, परंतु काही शाखांमध्ये त्यांचा समावेश जो आहे तो केलेला नसतो. मग सध्या भूगोलाच्या खालील शाखांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. मग कोणत्या कोणत्या शाखा आहे त्यामध्ये आपण बघूया. ती म्हणजे काय, नैसर्गिक भूगोल आहे, मानवी भूगोल आहे, प्रादेशिक भूगोल आहे आणि स्थानिक भूगोल आहे आणि फक्त भूगोल आहे. नैसर्गिक भूगोलमध्ये काय येणार आहे, आपलं पर्यावरण येणार आहे. मानवी भूगोलामध्ये आपल्या मानवनिर्मित गोष्टी येणार आहे. प्रादेशिक भूगोलमध्ये आपल्या जे काही स्टेट वाईज लेवल असणार आहे. स्थानिक भूगोलमध्ये फक्त मानव जिथे राहतो त्याच्या आजूबाजूचा भूगोल आणि भूगोल म्हणजे पूर्ण वर्ल्डचा भूगोल. तर अशा प्रकारे त्यांचं जे काही शाखा आहे ते यांनी तिथे समावेश त्याचा केलेला असणार आहे. मग संकल्पनेचा अर्थ दिलेला आहे पुढे. मग संकल्पनाचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. म्हणजे शाखांचा अर्थ काय आहे ते आपण इथे बघूया. मग आपल्याला माहिती ब्रुनरचा आपण सिद्धांत बघितलेला आहे. मग ब्रुनर यांच्या मते काय आहे, गुडनो आणि ऑस्ट संकल्पना निर्मिती ही माणसाने आपल्या सभोवतालच्या विविध बाबी आणि घटना लक्षात ठेवण्यासाठी आखलेल्या युक्त्यांपैकी एक आहे. ठीक आहे, गुडनो आणि ऑस्ट जी आहे ती एक संकल्पना आहे. ते आपल्या सभोवतालच्या विविध बाबी ज्या आहे, घटना ज्या आहेत त्या लक्षात घेण्यासाठी ही संकल्पना ब्रुनर यांनी आखलेली आहे किंवा ब्रुनर यांचं मत आहे. मग आपल्याला केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवायचे नाहीत, तर आपल्याला सापडलेले जे काही नैसर्गिक संकल्पना आहे आणि त्यांचे जे काही तपशील आहे ते देखील समजून घ्यायचे आहे किंवा समजून सांगावायचे आहे. मग संकल्पना म्हणजे नेमकं काय की नवीन सामग्री, भिन्न घटना, घटक आणि गुणधर्म यांच्यातील समानता दर्शवणारी जी काही संज्ञा असते त्याला आपण संकल्पना असं म्हणतो. म्हणजे काय की भिन्न घटना असतील, घटक असतील, गुणधर्म असतील त्यांच्यातील जो काही समानता आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जी समानता असणार आहे ती दर्शवणारी जी संकल्पना आहे, संज्ञा आहे, त्याला काय म्हणणार आहोत आपण, संकल्पना म्हणणार आहोत. ठीक आहे. मग सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काय की संकल्पना म्हणजे सामान्य कल्पना. ठीक आहे. मग थोडक्यात आम्ही समान गुणधर्म असलेल्या वेगवेगळ्या घटना, वस्तू आणि लेख एकत्र करतो. मग अशा घटनामुळे काय होतं किंवा मग अशा गटबाजीमुळे काय होतं, विविध लेख आणि घटकामधील जी काही गुंतागुंत असते ती समजण्यास आपल्याला मदत मिळते. मग आपल्या सभोवतालचा जो काही परिसर आहे, विविध व्यक्ती असतील, विविध प्राणी असतील, झाडे फुले इत्यादींनी भरलेला जो काही निसर्ग आहे इत्यादींनी भरलेला आहे आणि आपण या सर्व वस्तूंना त्यांच्या समान गुणधर्मानुसार काय करतो, एका गटात विभागत असतो. फॉर एक्झाम्पल काय आहे, देश. मग देशमध्ये काय असेल, भारत, अमेरिका, रशिया, जपान, चीन, भूटान. ठीक आहे. महासागरमध्ये काय असेल, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर. प्राणीमध्ये येताना गाय, बैल, हत्ती, घोडा, वाघ, सिंह. झाडेमध्ये काय येणार आहे, आंबा, जॅकफ्रूट, नारळ, साग, वड, भारत. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय असणार आहे, भारत, रशिया, अमेरिका, जपान आपण यासाठी काय संबोधलेला आहे, देश संबोधलेला आहे. आणि याचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे काय की त्यांची संस्कृती, भाषा, जीवनशैली, व्यवसाय, उद्योग, सण उत्सव असतील ते सगळे काय असणार आहे, आपल्या देशापेक्षा भिन्न असले तरी त्यांच्या समान गुणधर्म लक्षात
गुणधर्म जे आहे ते लक्षात येणार आहे. समान गुणधर्म काय असणार आहे, भिन्न म्हणजे त्यांचे जे काय जात वगैरे असेल, व्यवसाय असेल, ते जरी भिन्न असलं तरी त्यांच्या समान गुणधर्म काय आहे, तो देश आहे त्यामध्ये सेम आपल्यासारखेच लोक राहणार आहे. असं नाही की कोणाला 4 पाय असणार आहे, कोणाला 4 डोळे असणार आहे, 2 डोळे 1 नाक 2 हात 2 पाय, अशाच प्रकारे जे काय असणार आहे त्यांचे समान गुणधर्म असणार आहे आपल्या सारखे. संकल्पनेच्या व्याख्या दिलेल्या आहे, त्यामध्ये भरपूर साऱ्या व्याख्या पुढे दिलेल्या आहे. त्यातमध्ये सगळ्यात पहिली बघूया, समान गुणधर्म असलेल्या उत्तेजक गटाला वर्गीकरण IME म्हणजे काय की आम्हीचे वर्गीकरण जेव्हा आपण करतो त्याला आपण संकल्पना असे म्हणतो. अजून आहे, वातावरणातील उत्तेजनाचे वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जे काही नियम असतील किंवा पद्धती असतील त्यांना सुद्धा आपण संकल्पना म्हणतो. किंवा समान गुणधर्म असलेल्या मूर्त किंवा अमूर्त वस्तू समूहाला आपण काय म्हणतो, संकल्पना म्हणतो. ही जी डेफिनेशन आहे ती इझी आहे, लिहायला सोपी आहे, 1 मार्कसाठी विचारली जाऊ शकते. संकल्पनेची वैशिष्ट्ये आहे पुढे. मग संकल्पना हे विविध तपशिलांचे प्रतिनिधित्व करत असतं. विविध जे काही तपशील आहेत त्यांचं प्रतिनिधित्व संकल्पना करत असतं. संकल्पनेत समान गुणधर्माची उदाहरणे दिली असतात. समान गुणधर्माची उदाहरणे आहे आपण बघितलं. संकल्पनेला विशिष्ट नाव आहे, जसं की देश आहे, जसं की देश आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, फुले आहे, हे विविध विशिष्ट असं नाव आहे. संकल्पनेमध्ये निकष जे असतात ते गुणधर्म आहेत, निकष गुणधर्म आहे. संकल्पना जी आहे ती कशी असते, सामान्यीकृत असते. अशा प्रकारे 5-6 वैशिष्ट्ये येथे दिलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. मग शैक्षणिक साहित्य आहे, नकाशा वाचन, विविध उपक्रमांमध्ये सहभाग आणि प्रकल्प इत्यादींचा वापर करून विद्यार्थ्यांना संकल्पना प्रभावीपणे स्पष्ट करता येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांना जे काही चांगल्या शिक्षणाचा अनुभव सुद्धा मिळतो. मग भूगोल या विषयामध्ये अनेक जे काही शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या संकल्पना अंतर्भूत केलेल्या आहे. मग हा विषय शिकवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक माहिती व मार्गदर्शन जे आहे ते करावं लागतं. मग या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान जे आहे ते मिळतं. संकल्पनेचा संबंध नवीन ज्ञानाशी जोडला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना जे काही नवीन संकल्पना आहे त्या विकसित किंवा मग विकसित करण्यासाठी काय मिळू शकतं, प्रोत्साहन मिळू शकतं. नवीन संकल्पना विकसित करून विद्यार्थ्यांची जी काही सर्जनशीलता असते ती देखील विकसित होते. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले जे काही विविध विषय आहे ते समजण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होते, मदत मिळत असते. मग विद्यार्थ्यांना संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी भूगोल शिक्षकाने विशिष्ट अध्यापन तंत्र वापरणं आवश्यक आहे. मग असं करताना काय होतं, त्याने किंवा तिने विद्यार्थ्यांचे जे काही वय आहे आणि बौद्धिक पातळी आहे यांसारखे मानसिक तत्वांचा विचार सुद्धा यामध्ये केलेला असतो. तसंच काय की उद्दिष्ट असेल, गुणधर्म असतील आणि संकल्पनांचा जो काही क्रम आहे इत्यादी शिकवण्याच्या तत्वांचाही विचार त्यामध्ये केलेला असतो. मग भूगोल अभ्यासक्रम जो आहे तो एक संघ असल्यामुळं समान एकक अध्यापन त्यामध्ये केलं जातं. मग विविध मानकांच्या अभ्यासक्रमामध्ये काय होतं, समाविष्ट केलेले जे काही उदाहरणतः आहे पृथ्वीचे परिभ्रमण आहे ते शिकवताना शिक्षकाने मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक जे काही तत्व आहे त्यांचा विचार करणं त्यामध्ये काय आहे, अपेक्षित आहे. मग संकल्पनांचे विश्लेषण जे आहे ते करताना शिक्षकांनी काही गोष्टी ज्या आहेत ते दिलेल्या आहे खाली, त्या गोष्टी सुद्धा बुकमध्ये तुम्हाला मिळतील. मग संकल्पनेचे गुणधर्म बघूया. गुणधर्म विचारले जाऊ शकतात, कोणते कोणते आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे, सकारात्मक आणि नकारात्मक उदाहरणे तिथे दिले जाऊ शकते. युनिटमधील इतर संकल्पनांशी संबंध दिलेले असतात. संकल्पनेतून मिळालेले जे काही सामान्य नियम असते ते सुद्धा तिथे दिलेले असतात. संकल्पना वापरून ज्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात त्या समस्या सुद्धा तिथे दिलेल्या असतात. संकल्पनेच्या गुणधर्मासाठी योग्य संज्ञा किंवा शब्द जो आहे तो अंतिम तिथे दिलेला असतो. तर अशा प्रकारे त्याचे गुणधर्म असणार आहे. त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील मूलभूत आणि नवीन संकल्पना दिलेल्या आहे. त्यासाठी तुम्हाला 6वीच्या 8वीचे पुस्तक जे आहे त्यामध्ये समाविष्ट केलेले जो जीवनाचा परस्पर संबंध आहे तो आपण इथे बघणार आहोत. मग त्यामध्ये पहिलेच बघूया भूगोल मानवाचा अभ्यास आणि पर्यावरणाशी त्याचा परस्पर संबंध काय आहे, परस्पर संवाद कसा आहे ते आपण इथे बघूया. मग बायोस्फिअर म्हणजे सजीवांच्या सभोवतालच्या परिसरात घडणारी प्रत्येक गोष्ट. बायोस्फिअर बरोबर आहे. बायो म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, बायो म्हणजे काय, सजीव बरोबर. आणि स्पियर म्हणजे काय, एक लेयर जो असतो त्याला आपण स्पियर म्हणतो. म्हणजे सजीवांचा जो संबंध आहे, सभोवतालचा जो काही परिसर आहे त्यांच्यातील घडणारी जी काही आंतरक्रिया असते त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो. हे माती, पाणी, हवा आणि आसपासच्या इतर सर्व जीवांपासून बनवलेले असतात. हवा, पाणी, खनिजे, आर्द्रता, वारा, हवेचा दाब असेल इत्यादी जीवमंडलाचे घटक त्यामध्ये असतात. त्यांना आपण काय म्हणतो, अजैविक घटक म्हणतो. आणि वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आहे ते बायोस्फिअरमध्ये असतात, त्यांना काय म्हणतो आपण, जैविक
जैविक घटक असं म्हणतो. मग मनुष्य देखील जैविक घटकाचा एक भाग आहे, म्हणजे तो काय आहे, बायोस्फिअरचा एक भाग असणार आहे. ठीक आहे. मग माणसाच्या अवतीभोवती जे अस्तित्वात आहे त्याला काय म्हणतो आपण, पर्यावरण असं म्हणतो. आपला जो काही F8 होता त्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे या गोष्टी. ठीक आहे. मग पर्यावरणामध्ये जैविक आणि अजैविक दोन्ही घटक असतात. मग एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात पर्यावरण हे ठिकाणाहून वेगवेगळे असते. जरी मनुष्य स्वतः जिवंत जगाचा भाग आहे आणि त्या अर्थाने त्याच्या बुद्धीचा नेहमी इतर सजीव आणि निर्जीव वस्तूंचा वापर केला जातो, स्वतःच्या ज्या काही विकासाच्या उद्देशाने असेल किंवा त्याची मूलभूत पूर्तता करून अन्न, निवारा आणि वस्त्र यांची जी काही गरज आहे ती माणसाला त्या वापरण्यासाठी पुढे गेलेली आहे. म्हणजे काय की ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहे त्या वापरण्यासाठी ती गरज जी आहे, ती पूर्तता जी आहे ती माणसाला त्या वापरण्यासाठी ती गरज पुढे नेलेली आहे. मग त्याच्या जीवनाच्या ज्या काही समृद्धीसाठी इतर अनेक मार्गांनी माणसाकडे मार्गांना काय आहे, मार्ग जे आहे ते माणसाकडे असणार आहे. मग भूगोल अध्यापन शास्त्राने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे काही इतर गोष्टी आहे त्यांचा जवळचा संबंध विकसित केला गेला आहे. मग माणसाला सजीव वस्तू असेल किंवा मग विविध प्रकारे उपयोगी पडत असते. बरोबर, आपल्याला माहिती आहे सजीव वस्तू जी आहे ती माणसाला विविध प्रकारे उपयोगी पडत असते. मग पीक वनस्पतीमधून तो गहू, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी यासारखे धान्य मिळवतो. बंगालमध्ये म्हणजे हरभरा जो आहे, लाल हरभरा आहे, आणि मसूर, भुईमूग, सिसम, सोयाबीन तेल बिया, धने, जिरे, मिरची, हिंग जे आहे, दालचिनी आहे, यांसारखे मसाले काय करतो तो सजीव सृष्टीमधून मिळवत असतो. मग हे सर्व त्याच्या स्वतःच्या पोषणासाठी काय आहे ते उपयुक्त आहे. माणसाला जिवंत राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे. लेमन ग्रास आहे, तुळशी यांसारख्या वनस्पतींपासून तो हिरडा, बेहडा या झाडांपासून ते काय करतात, औषधी मिळवतात. मग औषधी म्हणजे काय की माणूस आजारी पडला तर या गोष्टींपासून तो औषधी मिळू शकतो. निवारा बांधण्यासाठी तो काय करतो, झाडांचे लाकूड तोडतो. गाई म्हशींचे दुभते प्राणी असेल, लोकर असतील, शेळी, मेंढ्यांसारखे प्राणी वापरतो. मासे, पोल्ट्री, डुक्कर आणि बकरी जे आहेत यांचे मांस जे आहे ते देतात. ते सर्वसामान्य मनुष्यांसाठी काय आहे ते उपयुक्त आहे. म्हणजे ही जी आहे बायोस्फिअर सर्व मनुष्याच्या जीवनासाठी, जगण्यासाठी गरजेच्या गोष्टी असणार आहे. मग प्राणी आणि वनस्पती मेल्यानंतरही माणसाला उपयोगी पडतात. कशा प्रकारे, मृत झाड सरपण म्हणून वापरले जातात. मृत प्राण्यांची कातडी जी आहे ती शरीर टॅन करून चामड्यात रूपांतर केलं जातं. मग ज्यापासून पादत्राणे बनवता येतात, पिशव्या आणि इतर काही वस्तू सुद्धा बनवल्या जातात. मग प्राण्यांची जी काही हाडे आहे त्यांचा हाडांचा वापर करून आपण खत बनवू शकतो. इतर औद्योगिक कारणांसाठी केला जातो. मग याशिवाय सजीव वस्तूंचा वापर अन्न, निवारा, वस्त्र आणि आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी, उपजीविकेसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी सुद्धा लाकूड तोडणी असेल, वाहतूक असेल, व्यापार असेल, मासेमारी असेल, अशा विविध घटनांनी माणूस जो आहे तो सजीव सृष्टीला वापरत असतो. व्यवसाय हे एक जिवंत घटकाचे परिणाम जो आहे तो माणसावर होत असतो. म्हणजे प्राणी असू, झाड असू, काहीही असू, प्रत्येक जी काही जीवसृष्टी आहे ती माणसाला उपयुक्त आहे. मग पर्यावरणामध्ये माती, खनिजे आणि पाणी यांसारख्या अजैविक घटकांचा समावेश होत असतो. मग आदिम काळापासून माणूस अन्न, वस्त्र आणि निवारा या घटकांचा वापर करत आला आहे. मग ही जी उदाहरणे आहे ती स्पष्टपणे किंवा मग जी स्पष्ट करता येतील असा भूगोल जो आहे तो मनुष्याचा अभ्यास आणि पर्यावरणाशी संवाद साधत असतो. म्हणजे ज्या काही गोष्टी आहे, वस्त्र, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्यांचा संबंध जो आहे तो भूगोल पर्यावरणाशी आणि माणसाची संबंध जो आहे तो साधत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे कसा होता, मानवाचा संबंध होता. नंतर पुढे बघूया भौतिक आणि सांस्कृतिक लँडस्केपचा अभ्यास म्हणून भूगोल कशा प्रकारे काम करतो. ठीक आहे. मग भौतिक आणि सांस्कृतिक लँडस्केप भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिथल्या लोकांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास होय. मग हे एक सामाजिक आणि नैसर्गिक विज्ञान मानलं जातं. बरोबर, सामाजिक आणि नैसर्गिक विज्ञान. नैसर्गिक म्हणजे काय की भूगोलाचा अभ्यास करणं, आणि सामाजिक विज्ञान म्हणजे काय की माणसांमधला अभ्यास करणं, माणसांमधला आणि भूगोलामधला परस्पर संबंध, त्याचा संबंध जो आहे त्याला काय म्हटलं जातं, आपण भूगोल असं म्हटलं जातं. मग नैसर्गिक विज्ञान हे दोन्ही मानले जातात. हे जे हवामान आहे किंवा मग जमीन, पाणी, जागा, खनिजे असतील, संसाधने असतील, लोकसंख्येची घनता असेल, पर्यावरणातील बदल असेल आणि माणूस यांच्याशी कसे जुळून घेतो यावर लक्ष कसं केंद्रित करतो, मानवी भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, भौतिक भूगोल असेल, राजकीय भूगोल, वैद्यकीय भूगोल, प्रादेशिक आणि शैक्षणिक भूगोल यांचा समाविष्ट केलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्या पर्यावरणामध्ये, भूगोलामध्ये येत असतं. त्यानंतर आहे भौतिक भूगोल. बघूया मग भौतिक भूगोल काय आहे ते आपण डिस्कस करूया. मग भूगोल हा भूगोलाच्या मूलभूत भौतिक घटकांचा, त्यांचा सहसंबंध आणि जागतिक वितरणाच्या एकात्मिक नमुन्यांचा अभ्यास आहे. पृथ्वी आणि तिचे जे काही खगोलशास्त्रीय संबंध आहे, हवामान आणि भूस्वरूपांचे विश्लेषण जे आहे ते विशेष लक्ष या ठिकाणी केलेलं
असतं. नंतर आहे सांस्कृतिक भूगोल. मग सांस्कृतिक भूगोल काय आहे? भूगोल हा मानव जातीच्या सांस्कृतिक परिवर्तनांचा पद्धतशीर अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो. लोकसंख्या आहे, धर्म, भाषा असतील, आर्थिक क्रियाकलाप असेल, वस्ती, मानव जातीचा किंवा मग व्यवसायाच्या ज्या काही निवडक सांस्कृतिक समस्यांवर भर कशामध्ये दिला असतो? सांस्कृतिक भूगोलावर दिलेला असतो. मग सांस्कृतिक भूगोल ही भूगोलाच्या 2 प्रमुख शाखांपैकी एक शाखा आहे. त्याला अनेकदा मानवी भूगोल असे सुद्धा म्हटलं जातं. मग सांस्कृतिक भूगोल हा जगभरात आढळणाऱ्या ज्या काही अनेक सांस्कृतींचा पैलूंचा अभ्यास त्यामध्ये केलेला असतो. त्यांचा उगम त्यामध्ये असतो. त्या जागा ज्या आहेत, ठिकाण जे आहे, त्यांचा संबंध कशा प्रकारे आहे, तिथले लोक सतत विविध क्षेत्रामध्ये फिरत असतात आणि प्रवास करत असतात. मग सांस्कृतिक भूगोलात अभ्यासल्या गेलेल्या ज्या काही प्रमुख सांस्कृतिक घटना आहे त्याच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल भाषा असतील, विविध धर्म असतील किंवा मग विविध आर्थिक सरकारी संरचना असतील, कला, संगीत आणि इतर सांस्कृतिक पैलू असतील, यांचा समावेश जिथे होतो, जे लोक जिथे राहत असतात किंवा जे लोक राहत असलेल्या भागात कसे राहतात, ते कार्य कसं करतात, त्यांचं स्पष्टपणे जिथे समावेश केलेला असतो त्याला काय म्हणतो आपण? सांस्कृतिक भूगोल असं म्हणतो. मग सांस्कृतिक लँडस्केप देखील महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते संस्कृतीला लोक ज्या भौतिक वातावरणात राहतात त्यांच्याशी जोडतात. सांस्कृतिक लँडस्केप का महत्त्वाचं आहे? कारण भौतिक म्हणजे काय की जे लोक ज्या भौतिक वातावरणात राहतात, ज्या संस्कृतीमध्ये ते जोडले जातात, त्याला सांस्कृतिक लँडस्केप जे आहे ते गरजेचं आहे. कारण ते एकतर संस्कृतीच्या विविध पैलूंच्या विकासावर मर्यादा घालू शकते किंवा त्यांचं जे काही पालनपोषण आहे ते करू शकतं. उदाहरणार्थ काय आहे? ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक आहेत ते मोठ्या महानगरात राहणाऱ्या लोकांपेक्षा त्यांच्या सभोवतालच्या नैसर्गिक वातावरणाशी सांस्कृतिकरित्या आर्थिक जास्त जोडलेले असतात, अधिक जास्त जोडलेले असतात. बरोबर. मग आपण बघतो की जे काही आपले ग्रामीण लोक असणार आहे, खेड्यातले लोक काय करतात? सगळ्या प्रकारचे सण जे आहे ते व्यवस्थितपणे साजरे करतात, व्यवस्थितपणे त्यांची हेल्थ एकदम व्यवस्थित असते. ते जे काही म्हणजे हेल्थला उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत रममान असतात, ते जोडलेले असतात. ॲज कम्पेअर टू कशासोबत? जे काही मोठ्या महानगरामध्ये राहतात त्यांच्यापेक्षा जास्त जे आहे ते सिटीमधले राहणाऱ्या लोकांपेक्षा गावाकडचे लोक जे आहेत ते जास्त प्रमाणात पर्यावरणासोबत, संस्कृतीसोबत जोडलेले असतात. हे सामान्यतः भूगोलाच्या 4 परंपरेतील मानवी भूमी परंपरा याचा त्यांचा जो काही केंद्रबिंदू आहे तो त्या ठिकाणी मानलेला आहे. निसर्गावरील जे काही मानवी प्रभाव असतील, निसर्गाचा मानवावर होणारा जो काही परिणाम आहे त्यांचा अभ्यास सुद्धा त्यामध्ये केलेला गेलेला असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो होता सांस्कृतिक भूगोल बघितला आपण आणि नैसर्गिक भूगोल बघितला. मग पर्यावरणाबद्दल लोकांची जी धारणा जी आहे ती काय आहे ते आपण बघूया. विचारलं जाऊ शकतं, 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. पर्यावरणाबद्दल लोकांची धारणा टिपा लिहामध्ये विचारलं जाऊ शकतं, स्पष्ट करा. ठीक आहे. तर बघूया. मग भूगोलशास्त्राने भौगोलिक अभ्यासाचे जे काही परिभाषित एकक म्हणून लँडस्केपचा वापर केलेला आहे. असं म्हटलं की लँडस्केपमुळे संस्कृती जी आहे ती विकसित होत असते. मग लँडस्केप विकसित करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त त्याचे जे काही कार्य आहे आणि भौतिक हळूवारपणे गुणात्मक मुख्य भूगोलाचे जे काही परिणामवाचक भौगोलिक आजही सांस्कृतिक भूगोलाचा सराव जो आहे ज्या ठिकाणी अधिक जास्त केला जातो, अधिक विशेष क्षेत्र जसे की स्त्रीवादी भूगोल असेल किंवा मुलांचं भूगोल असेल, पर्यटन अभ्यास असेल, शहरी भूगोल असेल, लैंगिकता आणि अवकाशाचा भूगोल आहे आणि राजकीय भूगोल आहे, यांनी सांस्कृतिक पद्धती आणि मानवी क्रियाकलापांच्या अभ्यासात जी मदत केलेली असते, कारण ते जगाशी अवकाशीय संबंध जे आहे ते ठेवत असतात. बरोबर. मग भूगोल आणि पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे दिली आहे. मग त्यामध्ये आहे सगळ्यात पहिले बघूया अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. मग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल शिकवण्यामागील सामान्य जी काही भूमिका असते त्याची उद्दिष्ट जे आहे ते विशिष्ट सामग्री शिकवण्यासाठी निश्चित आणि मर्यादित किंवा मग अचूक असायला हवी. जे उद्दिष्ट म्हणजे तुम्ही जर भूगोल शिकवत आहात त्याचे उद्दिष्ट जे आहे ते निश्चित असायला हवी, मर्यादित असायला हवी आणि ते अचूक असायला हवे. म्हणजे काय की विषय म्हणून भूगोलाची जी काही उद्दिष्ट आहे ती खालीलप्रमाणे त्यांनी दिलेली आहे. सगळ्यात पहिलं काय आहे? निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी. आपण ऑलरेडी बघितलंय की निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भूगोल जो आहे तो जास्त उपयोगी आहे. तर बघूया, भूगोल विषयात निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी सहली दरम्यान प्रयोग करताना किंवा नकाशे करताना, जग पाहताना तसेच नैसर्गिक ज्या काही घटना आहे त्या बारकाईने निरीक्षण त्याचं केलं पाहिजे. अशा प्रकारे ते आपण ऑलरेडी हा पॉईंट जो आहे तो बघितलेला आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी असेल, निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी असेल, कौशल्य जे आहे ते विकसित करण्यासाठी आहे, विद्यार्थ्यांमध्ये प्रवासाची आवड निर्माण करण्यासाठी भूगोलाचं अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहे, मूलभूत ज्ञान आणि मूलभूत वास्तव देण्यासाठी आहे, जगातील प्रदेशांचे ज्ञान देण्यासाठी आहे, इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी आहे,
ठीक, तर अशा प्रकारे तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी एक तुम्हाला अभ्यासक्रमाची उद्दिष्टे विचारली जाऊ शकतात किंवा पाठ्यपुस्तकाची उद्दिष्टे विचारली जाऊ शकतात. तर बघूया पाठ्यपुस्तकाची उद्दिष्टे काय काय आहे ते आपण इथे डिस्कस करूया. मग पाठ्यपुस्तकाची उद्दिष्टे जी आहे त्यांनी खालीलप्रमाणे दिलेली आहे. सगळ्यात पहिलं आहे वातावरण पर्यावरणाशी संबंधित. वातावरण आणि पर्यावरणाशी संबंधित पहिलं उद्दिष्ट आहे. भौगोलिक वातावरण आणि पर्यावरण जगातील वेगवेगळ्या ठिकाणांसाठी भिन्न असतं. मग त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचा आणि इतर राष्ट्रांशी जो काही जवळचा संबंध आहे तो असावा लागतो. ही माहिती पाठ्यपुस्तकात दिली गेली पाहिजे. दुसरं असणार आहे यामुळे वाचनाची जी काही आवड आहे ती निर्माण होतं. पाठ्यपुस्तकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी केला जातो. तिसरं असणार आहे विषय विकसित करण्यासाठी आणि विविध प्रकारची जी काही कौशल्य आहे ती जोपासण्यासाठी. भूगोलाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना नकाशे काढणं, दिलेले जे काही माहिती आहे त्यांच्यासोबत त्याच्या मदतीने नकाशा भरणं, नकाशे चित्रे आलेखांच्या सहाय्याने संकल्पना समजावून घेणं आणि समजून घेणं यांसारखी जी काही कौशल्य असतात ती विकसित करणं इत्यादी. विद्यार्थी भूगोलात वापरलेली जी काही चिन्हे आहे त्यांचा योग्य वापर कसा जाणून घ्यायचा हे देखील शिकवतात. मग त्यामुळे वरील कौशल्य विकसित करण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये चित्रे, आलेख, नकाशे इत्यादींचा परिचय सुद्धा करून द्यावा लागतो. नंतर असणार आहे डी, असाइनमेंट असेल किंवा मग गृहपाठ आहे, उपक्रम आहे ते देणं. पाठ्यपुस्तकातून असाइनमेंट असतात जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे काही गृहपाठ आहे ते सोडवू किंवा ते करू शकतील. त्यामध्ये आपल्याला असाइनमेंट दिलेल्या असतात. चॅप्टर संपलं की आपल्याला असाइनमेंट त्या असतात ते दिलेल्या असतात, क्वेश्चन आन्सर दिलेल्या असतात. नंतर आहे उजळणी करणं. काय आहे गुजळणी करणं. मग सर्व विद्यार्थी एकाच स्तराचे नसतात. काही मिड असतात, काही हाय लेवलचे असतात, काही लो लेवलचे असतात. प्रत्येकाला सेम समजाल असं नाही, वैयक्तिक फरक त्यामध्ये असतो. मग परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना उजळणीची गरज जी आहे ती सगळ्यात जास्त असते. त्यासाठी ते पाठ्यपुस्तकावर अवलंबून असतात. नंतर आहे संदर्भ वापरण्यासाठी. मग संदर्भ पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना वाचताना ज्ञान व माहिती जी आहे ती मिळत असते. अशा प्रकारे पाठ्यपुस्तकाचे उद्दिष्ट असणार आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे भूगोल आणि पाठ्यपुस्तकांचे गंभीर विश्लेषण सुद्धा तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. तर ते काय आहे आपण डिस्कस करूया. मग त्यामध्ये आहे अध्यापन आणि शिकण्याच्या जे काही प्रक्रिया आहे त्यामध्ये पाठ्यपुस्तकांना महत्त्वाचं स्थान दिलेलं असतं. हे शैक्षणिक साधनांपैकी एक आहे जे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वर्तनात पूर्वनिर्धारण उद्दिष्टानुसार अपेक्षित सकारात्मक जे काही बदल असतात ते घडवून आणण्यासाठी मदत करतात. मग पाठ्यपुस्तकात प्रतिबिंबित झालेले जे काही अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे त्यांच्यानुसार अभ्यासक्रम अंतिम केला आहे. पाठ्यपुस्तक तयार करताना अभ्यासक्रम समितीला अभ्यासक्रमाची जी काही उद्दिष्ट असतात, पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातील संकल्पना असतात, त्यांची निर्मिती आहे, नवीन संशोधन माहिती आहे, योग्य मांडणी असेल आणि प्रकल्पाविषयी जो काही विषय असेल किंवा स्वयं अध्ययन जो असेल, स्वयं अभ्यास जो आहे तो अशा विविध बाबींचा विचार त्यामध्ये केला गेला असतो. मग वरील ज्या काही सर्व बाबी आहे त्यांचा विचार करून त्या बाबी लक्षात घेऊन पाठ्यपुस्तके तयार केलेली असतात. मग ते आदर्श पाठ्यपुस्तक बनतं आणि शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी ते वापरण्यास काय होतं सोपं जातं. म्हणजे काय होतं ते एक तर टीचर सेंटर बनतं आणि ते काय होतं चाइल्ड सेंटर बनतं. म्हणजे दोघांनाही ते काय करतं यूज करण्यासाठी सोपं जातं. कोणत्या गोष्टी वरच्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्यामध्ये यूज केलेलं असतं. मग त्यामध्ये पुस्तकाचं गंभीर विश्लेषण जे आहे ते केलेलं आहे. ते त्यांच्यासाठी कोणत्या बाबी लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकाची मांडणी आहे की नाही ते गरजेचं आहे. तेच अभ्यासक्रम ते ड्रिगिंग विटोर्डिंग असतं आणि याची जी काही खात्री आहे ती केली जाते. असे विश्लेषण पाठ्यपुस्तकातील लक्षणीय मुद्दे आणि उणिवा ज्या आहे त्या समजून घेण्यास मदत करत असतं. नंतर आहे एकांकाची मांडणी आहे. मग भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाची जी काही मांडणी आहे ती अभ्यासक्रमाच्या प्रादेशिक केंद्रभूत असते आणि एकक पद्धतीनुसार केली जाते. पाठ्यपुस्तकाच्या विश्लेषणामुळे अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले जे काही एकके आहे, घटक आणि त्यांची मांडणी आहे ती करण्याची पद्धत समजण्यासाठी त्याची काय केलेली असते मदत इथे केलेली असते. फॉर एक्झाम्पल इयत्ता 7वी किंवा 6वी साठी वर्तमान भूगोल पुस्तकाची व्यवस्था कशी आहे त्याची तिथे एक्झाम्पल दिलेलं आहे. मग एककेंद्रित आणि एकक पद्धतीचा वापर तिथे केलेला असतो. जेथे इयत्ता 8वी साठी पाठ्यपुस्तक म्हणून तिथे प्रादेशिक आणि एकाग्र पद्धतीचा वापर त्याची व्यवस्था जी आहे ती तिथे केलेली
असते. अध्यापन सूत्रांचा वापर, मग आपल्याला माहिती आहे अध्यापनाचे सूत्र जे आहे त्यांचा वापर तिथे केलेला असतो. पाठ्यपुस्तक तयार करताना अध्यापन सूत्रांचा वापर करणं गरजेचं आहे. योग्य विचार तिथे केला जातो. यामुळे अध्यापन प्रक्रिया जी आहे ती प्रभावी होण्यास मदत मिळते. मग पाठ्यपुस्तकाची जी मांडणी आहे ती अमूर्त ते मूर्त किंवा पूर्ण ते अपूर्णांक असे सूत्र तिथे वापरलेले गेलेले असते. मग पाठ्यपुस्तकांचे विश्लेषण, पाठ्यपुस्तकासाठी वापरले गेलेले जे काही अध्यापन सूत्र आहे ते समजण्यास मदत मिळते. चौथा असणार आहे अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि एकके यांच्यातील समन्वय. मग पाठ्यपुस्तकाच्या विश्लेषणामुळे शिक्षकांना अभ्यासक्रमाची जी उद्दिष्टे असतात किंवा एकके असतात यांच्यातील योग्य समन्वय साधता येतो की नाही हे शोधण्यास मदत होते. मग पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना पाठ्यपुस्तकातील मजकूर, अभ्यासक्रम दिलेली जी काही उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी पुरेसा आहे की नाही त्यांची सुद्धा जी गोष्ट आहे ती आपल्याला आढळून येते. म्हणजे त्यांच्यातला जो काही समन्वय आहे, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि एकके यांच्यातील समन्वय आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये साधता येतो. पाचवा आहे एकांकाचा योग्य क्रम लावणं. म्हणजे काय की पाठ्यपुस्तकातील एकके जे असतात ते शास्त्रोक्त पद्धतीने आणि योग्य क्रमाने मांडलेली असतात किंवा मांडलेली आहे की नाही हे शोधण्यासाठी पाठ्यपुस्तकांचे विश्लेषण केले जातं. अशा विश्लेषणामुळे विशिष्ट वर्गासाठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेले जे काही एकक आहे ते आधीच्या वर्गात समाविष्ट केले आहे की नाही किंवा नवीन आणि ते समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले जे काही बौद्धिक पातळी असणार आहे त्या मानकांसाठी योग्य आहे की नाही ते शोधण्यास काय होतं, मदत होत असते. नंतर आहे सहावं आकृत्या, चित्रे आणि नकाशे यांचा योग्य वापर जेथे आवश्यक असेल तेथे वापर केलेला आहे की नाही ते बघणं. म्हणजे काय की भौगोलिक संकल्पना सहज समजण्यासाठी पाठ्यपुस्तकात विविध आकृत्या, नकाशे, आलेख किंवा डेटा इत्यादींचा वापर केलेला असतो. मग आकृत्या आणि नकाशे यांचा आकार सहज समजेल इतका मोठा असायला हवा. प्रत्येक आकृती, छायाचित्र आणि चार्ट खाली दिलेले जे काही नाव असतं ते आवश्यक असायला हवं. आजकाल पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी प्रगत मुद्रण आणि माहिती यांचा वापर केलेला असतो. माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केलेला असतो. त्यामुळे काय होतं, पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेल्या ज्या काही आकृत्या आहेत, तक्ते, नकाशे इत्यादींचा दर्जा जो आहे तो नक्कीच सुधारलेला आहे. पहिले काय होतं, हाताने ज्या आकृत्या असतात त्या काढलेल्या असतात, परंतु आता जे काय आहे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांचा दर्जा जो आहे तो आकृत्यांचा दर्जा सुधारलेला आहे. नंतर आहे सातवा उदाहरणांचा वापर. मग त्यांच्या जे काही दैनंदिन सराव असेल, त्यांचा जीवनात अनुभव असलेल्या क्लिष्ट संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यात समाविष्ट केले जाते. पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण अशी उदाहरणे समाविष्ट आहेत की नाही ते शोधण्यास त्यांचा मदत जो आहे, उदाहरणांची मदत आपण घेऊ शकतो. नंतर आहे कोर किंवा मग युनिट आणि जीवन कौशल्य यांचं जगण्याचे जे काही कौशल्य आहे त्यांचा समन्वय आहे की नाही. मग शैक्षणिक धोरण 1986 नुसार 10 कोर युनिटचा अभ्यासक्रमात समावेश केला गेलेला आहे. अलीकडे अभ्यासक्रमात जे काही आणखी 3 घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग पाठ्यपुस्तक विश्लेषण, पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली असलेली एकके कोणत्या मुख्य घटकाशी संबंधित आहे किंवा नाही हे शोधण्यास मदत तिथे मिळतं. तर अशा प्रकारे काय होतं, हे पाठ्यक्रमाचे जे काही उद्दिष्ट होते आपण ते बघितले. ठीक आहे, पाठ्यपुस्तकाचे उद्दिष्ट आपण इथे डिस्कस केलेले आहे. अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट आपला जो काही गंभीर विश्लेषण आपण केलं, पाठ्यपुस्तकाची गंभीर विश्लेषण. ठीक आहे, अशा प्रकारे सिंपल अँड सोवर हा आपला आजचा छोटा व्हिडिओ होता. मी खूप फास्टमध्ये शिकवलेला आहे हा व्हिडिओ, कारण तुमची एक्झाम जी आहे ती खूप जास्त तोंडावर आलेली आहे. यामध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहे खाली, तर ते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही बघून घ्यायचे आहे. भूगोलाची डेफिनेशन काय आहे, स्वरूप काय आहे, व्याप्ती लिहायला विचारलं जाऊ शकतं, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहे, भूगोलाचे क्षेत्र कोणते आहे, पाठ्यपुस्तकाचे गंभीर विश्लेषण विचारलं जाऊ शकतं, परस्पर संबंध जो आहे तो विचारला जाऊ शकतो, भूगोल हा भौतिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांशी कसा संबंध आहे त्याचा अभ्यास विचारला जाऊ शकतो, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे विचारली जाऊ शकतात आणि त्यांची जी काही उद्दिष्टे आहेत स्पष्ट करायला तुम्हाला विचारली जाऊ शकतात. यापेक्षा विशेष असं काही विचारलं जाणार नाहीये. भूगोलाची व्याख्या, स्वरूप, ते उद्दिष्टे, संकल्पना हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा हा जो काही पार्ट बीचा आपला फर्स्ट चॅप्टर होता भूगोलचा S8चा, हा जो चॅप्टर आहे मी आज अपलोड करून दिलेला आहे. उद्या किंवा परवा आपला सेकंड चॅप्टर जो आहे तो लवकरात लवकर अपलोड करील. आपलं जे काही चॅनल आहे अपडेटिंग आहे, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.